electric field lines are going from direction बोलो। आज अपन सीख रहे हैं टॉर्क ॲक्टिंग ऑन ए इलेक्ट्रिक डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड। मग आपल्याला आता इलेक्ट्रिक डायपोल इथे घ्यावा लागेल। मग इलेक्ट्रिक डायपोल पिक्चरमध्ये घेताना बघा, मी इथं घेतो मायनस चार्ज आणि इथं घेतो एक प्लस चार्ज, पॉजिटिव चार्ज। तो दो चार्ज के बीच का डिस्टेंस सपोज मैंने 2L के टर्म्स में लिखा या फिर D के टर्म्स में लिखा, तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कुठून कुठे डायरेक्टेड असते, तर ऑब्वियसली इट इज डायरेक्टेड फ्रॉम मायनस क्यू चार्ज टू प्लस क्यू चार्ज। ठीक आहे। मग हा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे आणि ह्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं ही जी डायपोल मोमेंट आहे ज्याला आपण पी बारने डिनोट करतो, तर ही पी बार अँगल बनवती काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड लाईन बरोबर, आणि तो अँगल कोण आहे, थीटा। कितना एंगल है, थीटा। सो डायपोल मोमेंट इज ट्रैवलिंग हैज अ डायरेक्शन फ्रॉम नेगेटिव चार्ज टू पॉजिटिव चार्ज मेकिंग एन एंगल थीटा विथ होम, तो विथ इलेक्ट्रिक फील्ड लाइन। सो यहाँ पे लिखता हूँ थीटा एंगल मेड बाय, किसने बनाया ये एंगल मेड बाय पी बार विथ डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स। ओके, यहाँ तक चीज़ें क्लियर? सर्वांनी सांगा मला पटकन, यहाँ तक चीज़ें क्लियर? साक्षी यस, शिवराज, देन ओके, सही, साक्षी यस, शिवराज, सिद्धी, श्रावणी, हाँ बरं। मग कमिंग बॅक, तो थीटा इज द एंगल मेड बाय दिस माइनस क्यू एंड दिस प्लस क्यू। ठीक है, तो यहाँ पे आ गया थीटा। मग आता ह्या इलेक्ट्रिक डायपोलवर एक प्रकारचा फोर्स ॲक्ट होत असतो। फोर्स कसा, तर हे बघा, ज्यावेळेस आता मला सांगा, ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कुठून ओरिजिनेट झालेल्या असतील रे, तर इकडे कुठेतरी पॉझिटिव्ह चार्जचा सोर्स असेल, ह्या सोर्सपासून ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट झाले असतील, आणि इकडे कुठलं तरी निगेटिव्ह चार्ज असेल, तर त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे असे वाहता येते। मग इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे अट्रॅक्ट होईल, तर ऑब्विसली निगेटिव्ह फील्डकडे अट्रॅक्ट होईल। मग तो असा इकडे अट्रॅक्ट होईल। बघा, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्हकडे जाईल, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होईल। मग ह्यांच्या अट्रॅक्ट होतं म्हणजे काय, यांच्यावर एक प्रकारचा फोर्स ॲक्ट होतो आहे। सो फोर्स ॲक्टिंग ऑन पॉझिटिव्ह चार्ज इज गिवन बाय द फॉर्म्युला। बघा, फोर्स ॲक्टिंग ऑन पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू चार्ज इज गिवन बाय द फॉर्म्युला, त्याच्यावर असणारा चार्ज मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक फील्ड। हा झाला पहिला इक्वेशन। सिमिलरली फोर्स ॲक्टिंग ऑन निगेटिव्ह चार्ज इज गिवन बाय द फॉर्म्युला मायनस मॅग्निट्यूड ऑफ चार्ज मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक फील्ड। झालं हे इक्वेशन नंबर 2। मग मला सांगायचं काय, की फोर्स ॲक्टिंग ऑन पॉझिटिव्ह चार्ज असू देत किंवा फोर्स ॲक्टिंग निगेटिव्ह चार्ज असू देत, तर इट डिपेंड्स अपॉन मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड, असं असतं। मग आता दोघांवरनं काय दिसतंय मला, तर दोघांवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो जर मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये मी घेतला, फोर्स ॲक्टिंग ऑन पॉजिटिव चार्ज, फोर्स ॲक्टिंग ऑन निगेटिव चार्ज, तो दोनों का वैल्यू सेम है भाई, लेकिन सिर्फ उनका डायरेक्शन डिफरेंट है। सो ज्यावेळेस मग असं घडतं, दोन फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन ॲक्ट्स ऑन सर्टन ऑब्जेक्ट्स, इट गिव्ज राईज टू टॉर्क। बघा मी काय सांगतोय बच्चा पार्टी, हे बघा, एक फोर्स तुमचा असा चालला होता, एक फोर्स इकडे होता कुठेतरी, त्या फोर्सला आपण बॅक एक्सटेंड केलं। मग हा फोर्स होता पॉझिटिव्ह चार्जवरचा, हा फोर्स होता निगेटिव्ह चार्जवरचा। दोन्ही फोर्सेस मॅग्निट्यूडमध्ये कसे आहेत, इक्वल आहे, पण डायरेक्शनमध्ये कसे आहेत, अपोजिट। मॅग्निट्यूड म्हणजे हा 5 न्यूटनचा असेल तर हा पण 5 न्यूटनचा आहे, फक्त हा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चालला आहे आणि हा निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये चालला आहे। आणि हे अशा प्रकारचे फोर्सेस ज्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होतात, आता सपोज मी इथे एखादी ऑब्जेक्ट घेतली, सपोज लाईक दिस, अशी ऑब्जेक्ट घेतली, तर ह्या ऑब्जेक्टचं मोशन घडणार आहे। सपोज हा रॉड आहे असा, तर ह्या ऑब्जेक्टचं मोशन घडतं। कुठलं मोशन घडतं, जर इथं याचा ॲक्सिस वगैरे फिक्स असेल, एखादा पॉईंट ऑफ रोटेशन फिक्स असेल, तर याचं रोटेशनल मोशन घडतं। कुठलं मोशन, रोटेशनल मोशन। सो बच्चा पार्टी, टॉर्क गिव्स राइज टू rotational motion
ए बॉडी ऑफ ए बॉडी. मग टॉर्क म्हणजे काय, तर टॉर्क म्हणजे असतो दोन फोर्सेस आणि दोन फोर्सेस सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. सपोज मी मांडलं की हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे दोन फोर्सेसमधलं डी, तर डी क्रॉस एफ. ठीक आहे. सो दोघांमध्ये वेक्टर प्रॉडक्ट असतं. डी इज द परपॅन्डिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस अँड दिस इज द फोर्स. दोघांपैकी कोणाचंही मॅग्निट्यूड घ्या, दोघंही सेमच आहे. आता बघा तुम्ही ना सर्वांना टू व्हीलर चालवता येते का, किंवा बायसिकल चालवता येते का? श्रावणी, सिद्धी, शिवराज, साक्षी, सई, प्रेम, साक्षीजी, तुम्हाला सर्वांना टू व्हीलर चालवता येते येस का? सर. हां, मग टू व्हीलर चालवता येत असेल तर तुम्ही बघा तुमचं जे टू व्हीलरचं स्टिअरिंग असतं ना, स्टिअरिंग सपोज असं स्टिअरिंग आहे आपला, ठीक आहे, इथं हेडलाईट आहे आपल्या गाडीचा, तर तुम्ही असं पाहताल आणि ऑब्वियसली हे जे असतं ते गाडीचं, आता हे असं आपलं टाकी आहे आणि इथं तुमचं सीट आहे गाडीचं, ठीक आहे, आणि इथं तुम्ही बसले, ते सपोज तुम्ही बसल्यानंतर हे हँडल हातात घेतलं आहे, हे हँडल हातात घेतलं आहे, नाही का, असं आपण इथे बसलो आहे असं डॅन्टेड आहे, ठीक आहे, आणि आपण असं बसलं. आता तुमचे पाय वगैरे असे खाली आहेत ऑब्वियसली गाडीवर, तर तुम्ही असे बसलात आहे. मी टॉप व्ह्यूने दाखवतो आहे. ही गाडीची टाकी आहे पेट्रोलची. मी आता टू व्हीलर काढली आहे बरं का. मी आता तुमचं ते हे नाही काढलं, काय मोपेड गाडी नाही काढली, लाईक स्कूटी ॲक्टिवा नाही काढली. मी आपली शाईन वगैरे किंवा आपली स्प्लेंडर विंडर काढली. तर हे जे दोन हँडल आहेत, मग तुम्ही ज्यावेळेस टर्न घ्यायचा असतो, तुम्ही ह्या हँडलवर काही फोर्स ॲक्ट करतात. याच्यावर जर पुल फोर्स असेल तर याच्यावर पुश जर फोर्स असेल तर याच्यावर पुल असतो. मग बघा, दीज आर टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस सेपरेटेड बाय परपेंडिकुलर डिस्टेंस डी, एंड दिस गिव्स राइज टू कौन सा मोशन, रोटेशनल मोशन. आई बात समझ में? तो ये हैंडल का रोटेशनल मोशन हो रहा है अबाउट दिस एक्सिस, फिक्स्ड एक्सिस. सो टॉर्क गिव्स राइज टू रोटेशनल मोशन. मग आपल्या केसमध्ये ह्या दोन इलेक्ट्रिक डायपोलवर इकडे एक फोर्स, इकडे एक फोर्स, मग त्यांच्यामध्ये जे असणारं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग मी याला बॅक एक्सटेंड करतो, इथून एक परपेंडिक्युलर टाकतो, आणि हे जे डिस्टन्स आहे मग आता दोन फोर्सेसमधलं ते डी डिस्टन्स आधी कॅल्क्युलेट करून घेऊया. ठीक आहे. मग हे डिस्टन्स माहिती का आपल्याला, -Q2 + Q, हो, किती असतं ते, तर 2L. बघा आता मी ती डायग्रॅमच परत एकदा इथं काढतो. तर बच्चा पार्टी, मी आता ह्या दोघांना पॉईंट चार्जेस मानतो. हा +Q होता, हा -Q होता. दोघांमध्ये जे अंतर असतं दोन पोलमध्ये ते असतं 2L. ह्याने ह्या डायपोल मोमेंटने पी बारने इलेक्ट्रिक फील्ड बरोबर जो अँगल केला होता तो थीटा आहे. वरती घेतला काय खाली घेतला काय, तर करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टीने तो थीटाच येणार आहे. बरं, आता हे जे डिस्टन्स आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे डी, आणि इथं जो फोर्स ॲक्ट होत होता तो पहिला फोर्स होता F1, हा दुसरा फोर्स ॲक्ट होत होता इथे, ठीक आहे, ह्या डायरेक्शनमध्ये टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, आणि आपण दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढतोय डी. दॅट्स इट. सो बच्चा पार्टी, टॉर्क इन मॅग्निट्यूड फॉर्म जर लिहायचा नसेल तर मी लिहिल इथं लिहितो टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल, acting on a electric dipole in magnitude form. तो मैंने फॉर्मूला लिख दिया, फिर भाई इसका टो इज इक्वल्स टू डिस्टन्स डी मल्टीप्लाइड बाय एफ. मग आता डिस्टन्स डीला ह्या 2Lच्या टर्म्समध्ये लिहिता येईल का मला? हे बघा, 2L ही हायपोटेनियस झाली आता ह्या ट्रायंगलची. कोण आहे हायपोटेनियस? हा थीटा अँगल आहे. मग डीला ह्या थीटाच्या टर्म्समध्ये लिहिता येईल का? फोर्सची तर व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, किती आली आहे फोर्सची व्हॅल्यू, Q × E, चार्ज मल्टीप्लाइड बाय ई. आता इथं मी मॅग्निट्यूड घेतोय बघा, मुद्दामून लिहिलं आहे मॅग्निट्यूड, म्हणजे इथं प्लस मायनस साईन काय घेत बसायचं नाही. पण ह्या डीला ह्याच्या टर्म्समध्ये लिहिता येईल का मला, ह्या हायपोटेनियसच्या टर्ममध्ये? तर यस, ऑब्वियसली. कसं लिहिणार सांगा बरं? तर ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल हाँ साइन थीटा इज इक्वल्स टू क्या लिखूंगा, अपोजिट अपॉन हाइपोटेनियस D/2L. तो D इज इक्वल्स टू क्या बना मेरा, 2L मल्टीप्लीकेशन में आ गया, 2L इंटू साइन थीटा. आई बात समझ में? तो बच्चा पार्टी, मैं क्या करता फिर इधर ये Q और 2 को रीअरेंज करता, Q × 2L मल्टीप्लाइड बाय E,
मल्टीप्लाइड बाय क्या, साइन थीटा, ऐसा रीअरेंज किया। Q इंटू 2L, कल मैंने पढ़ाया है डाइपोल मोमेंट इज गिवन बाय द फॉर्मूला प्रोडक्ट ऑफ मैग्नीट्यूड ऑफ आइदर ऑफ द चार्जेस, और दो चार्जेस के बीच का डिस्टेंस डाइपोल लेंथ। सो उसको रिप्लेस किया, P इंटू क्या, E इंटू क्या, साइन थीटा। ये क्या आया मेरे लिए, टॉर्क। एंड टॉर्क इज इक्वल्स टू वेक्टर फॉर्म में अगर लिखते हैं, डाइपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी, और दोनों के बीच का ये एंगल हुआ डाइपोल मोमेंट और ई बार। डायग्राम में फिर से एक बार देखो तो पी आणि ई बार मधला हा एंगल है थीटा, इधर लिखा था एंगल मेड बाय पी बार विथ ई बार। तो बच्चा पार्टी लोग ये स्टेप अगर किसी को समझ में आया हो तो वेक्टर फॉर्म में लिखेंगे, टॉर्क इज इक्वल्स टू पी बार क्रॉस ई बार। काही अडचण, कारण दोन वेक्टरमध्ये ज्यावेळेस वेक्टर प्रोडक्ट घेतात त्यावेळेस त्याला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहिताना पी ई इंटू तुम्ही काय लिहिताल, साइन थीटाच लिहिताल। ठीक है, ठीक है बच्चा पार्टी। साक्षी जी, प्रेम, साक्षी जी, प्रेम, त्यानंतर सई, साक्षी, शिवराज, सिद्धी, लॉजिक क्लियर यहाँ तक। सो टॉर्क कॉजेस कौन सा मोशन, रोटेशनल मोशन। टॉर्क गिव्स राइज टू रोटेशनल मोशन। तो हमेशा दोन इक्वल एंड अपोजिट फोर्सेस सेपरेटेड बाय डिस्टन्स डी गिव्स राइज टू टॉर्क। ठीक आहे, तुम्ही फोर व्हीलरचं स्टिअरिंग पण बघा, फोर व्हीलरचं स्टिअरिंग ज्यावेळेस तुम्हाला ड्राईव्ह करायचं असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स असतो फोर व्हीलरचं स्टिअरिंग, आणि इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन फिक्स असेल, इकडनं तुम्ही सपोज पुल फोर्स अप्लाय केला, इकडनं तुम्ही पुश फोर्स अप्लाय करतात, दिस इज सेपरेटेड बाय डिस्टन्स डी, दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, आणि स्टिअरिंगचं अबाउट इट्स ॲक्सिस, हा ॲक्सिस आहे फिक्स रॉड आहे, त्याच्या भोवती काय घडतं, रोटेशन। सो इट गिव्स राइज टू रोटेशनल मोशन। यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को। तो जाओ मैं, सो जब भी आप एक कुछ मिनट मेरे को कुछ स्पेस फ्री करने के लिए बोला है, अपन का फाइल फोल्डर में जाना पड़ेगा, कुछ अंदर का वीडियोस उड़ाता, ये अपना कल का बिल का वीडियो अपलोड हुआ होगा, बनकर सबने किया होगा, तो आज का हो रहा है 20 तारीख का। अच्छा, तो ये रिकॉर्डिंग नहीं हो रहा है भाई, स्पेस ख़त्म हो गया, तो ओके 17 तारीख का उड़ा देता हूँ, 18 तारीख का भी उड़ा देता हूँ, तो ये हो गया डिलीट। चलो कुछ स्पेस कम कर दिया, ओके। हाँ, आज कितना है, 20 है ना, क्विक एक्सेस, ओके ठीक है। सो हो जाएगा, ये तो चलता रहेगा अपना, स्टार्ट है रिकॉर्डिंग। हाँ, तो या डिस्प्ले कैप्चर, विंडो कैप्चर, ठीक है। कमिंग बॅक, सो टॉर्कचा कन्सेप्ट समजला, मग आता त्याच्यावर बेस्ड काही न्यूमेरिकल्स आहेत, ते न्यूमेरिकल्स झटकेपट सॉल्व करूयात, सो दॅट यू विल गेट बेटर आयडिया अबाउट दिस। आणि तुमच्यासाठी मी तुम्हाला कालच सांगितलं की काल मी नवीन बुक रेफर करतो आहे, जेणेकरून ऑल ऑफ अस विल बी ऑन द सेम पेज। तो इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर चालू आहे आपला, आणि इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटबद्दल आता आपण शिकलो आहे की बाबा त्याच्यावर ॲक्ट होणारा जो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे ती काय असेल, सॉरी टॉर्क ॲक्ट होणारा व्हेन इलेक्ट्रिक डायपोल इज प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड। सो बच्चा पार्टी, क्वेश्चन नंबर पेज नंबर तुम्ही काय करा सर्वांनी 268 वर या आता सर्वांनी, आणि क्वेश्चन नंबर 60 तो बघा। तर डायपोल मोमेंट ऑफ अन इलेक्ट्रिक डायपोल इज, डायपोल मोमेंट दिलेली त्यांनी क्वेश्चनमध्ये, सो गिवन मला लिहायला आवडेल। सो डायपोल मोमेंट म्हणजे पी बार, पी बारची व्हॅल्यू दिली आहे 5.36 इंटू 10⁻⁻20 कूलम मीटर। सो दिस इज द डायपोल मोमेंट, ठीक है। मैं इसका सिंबल का मीनिंग भी लिखता हूँ, डायपोल मोमेंट। त्यानंतर इफ द डायपोल इज प्लेस्ड इन एन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ, इलेक्ट्रिक फील्ड का वैल्यू दिया है 1 इंटू 10⁻6 न्यूटन पर कूलम। कैलकुलेट द मैक्सिमम टॉर्क, हाँ इंटरेस्टिंग कंसेप्ट। हाँ, तो मैक्सिमम टॉर्क
पूछा है अपन को निकालने के लिए, कैलकुलेट द मैक्सिमम टॉर्क एक्सर्टेड बाय इलेक्ट्रिक फील्ड ऑन इलेक्ट्रिक डायपोल. ये इलेक्ट्रिक फील्ड का स्ट्रेंथ है. बच्चा पार्टी, आता तुम्ही मगाशी जर जो फॉर्म्युला पाहिला तर इलेक्ट्रिक डायपोल आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे. तर मी एक सिम्पल लॉजिक तुम्हाला सांगतो. हे बघा, आता अशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. आपला इलेक्ट्रिक डायपोल जर ह्या पोझिशनला असेल ना, बघा मी पोझिशन कुठली देतो आहे, हां, तो ये पोझिशन पे है, ऐसा पोझिशन पे असा आहे, तिरका नाही असा आहे. तर मला सांगा निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे कोण जातो, तर डायपोल मोमेंट. हा आडवावाला कोण आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन. मग ह्या पी बारने ई बार बरोबर आता अँगल किती बनवलेला, मग अशी थिटा बनवला होता, आता हा अँगल किती असेल रे, पी बारने ई बार बरोबर बनवलेला, सांगा. थिटा इज इक्वल्स टू किती येईल, 90 डिग्री. हां, आणि आता लॉजिक सांगा. आता तुम्हाला काय दिसतंय, सपोज असं पाणी वाहत आहे, ह्या पाण्याला जर तुम्ही असा बांध लावला डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये, तर ह्या बांधावर जास्तीत जास्त फोर्स ॲक्ट होणार आहे, बरोबर आहे की नाही, म्हणजे मॅक्सिमम फोर्स ॲक्ट होईल. आणि तेच तुम्हाला टेक्निकली इथं समजून सांगतो. बघा, टो इज इक्वल्स टू आपला फॉर्म्युला होता डायपोल मोमेंट ई इंटू साईन थिटा, बरोबर. हा आपला मॅग्नेट्यूडवाला फॉर्म्युला, टॉर्क ॲक्टिंग ऑन डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. मग पीची व्हॅल्यू आहे, ईची व्हॅल्यू आहे. मग थिटा ह्या पोझिशनमध्ये किती घेतला मी, तर 90 डिग्री. आणि जर 90 डिग्री असेल तर साईन 90ची व्हॅल्यू काय असते रे, 1 असते. मग टॉर्क इज इक्वल्स टू फक्त पीची आणि ईची व्हॅल्यू दिली, मल्टिप्लिकेशन करा, ॲन्सर झालं. आणि त्यालाच म्हणूयात आपण मॅक्सिमम टॉर्क. जर अशा पोझिशनमध्ये आपला पार्टिकल असेल, जे डायपोल असेल, तर इट विल एक्सपिरियन्स ए मॅक्सिमम टॉर्क. पीची व्हॅल्यू आहे 1 × 10⁻⁶. त्यानंतर ईची व्हॅल्यू आहे तुमची 5.36 × 10⁻⁻20 × 10⁻⁻20. आणि साईन 90ची व्हॅल्यू किती, 1. सो ह्या टॉर्कला कुठला टॉर्क म्हणायचा, मॅक्सिमम टॉर्क. आणि मग आता बघा, फक्त हे -6 आणि +6 आणि -20 यांचं सबट्रॅक्शन करा, बाकीची व्हॅल्यू जशी जशी. -20 + 6 -14. आणि टॉर्कचं युनिट, आता बच्चा पार्टी हे बघा, मी तर काय कधी तुम्हाला काय म्हणतात आपले युनिट्स वगैरे पाठ करायला सांगत नाही. मग मी काय करत असतो, तर बेसिक फॉर्म्युला वापरतो आणि बेसिक फॉर्म्युल्यावर न ठरवतो की याचं युनिट काय असायला पाहिजे. तर बेसिक फॉर्म्युला कुठे जर लिहिला असेल मी, हां लिहिला येते बघा, टॉर्क इज इक्वल्स टू काय, डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय फोर्स. मग बच्चा पार्टी डिस्टन्स आलं, फोर्स आलं, डिस्टन्स युनिट मीटर आणि फोर्स युनिट न्यूटन, म्हणून न्यूटन मीटर. अरे समजलं का. मग इथं पण टॉर्कचं युनिट काय येईल, पाठ करायची गरज नाही, न्यूटन मीटर. फक्त बेसिक फॉर्म्युला त्याचा लक्षात ठेवायचा. बेसिक फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला निश्चितच त्याची व्हॅल्यू मिळत असते. ओके, लॉजिक क्लिअर यहाँ तक लॉजिक क्लिअर. सिद्धी, शिवराज, साक्षी, यश, सई, त्यानंतर साक्षीजी, प्रेम, पुष्पा शिंदे नावाने जे जॉईन झाले ते पण. लॉजिक समजतंय, सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके, सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट नाव. तर आता क्वेश्चन नंबर 61 दिलेला आहे त्यांनी. क्वेश्चन नंबर 61 तिथंच आहे, खाली आहे. तर अन इलेक्ट्रिक डायपोल ऑफ लेंथ, इलेक्ट्रिक डायपोलबद्दल बोलत आहे. मी डिव्हाइसचं नाव लिहिलं इलेक्ट्रिक डायपोल ऑफ लेंथ. मग डायपोल लेंथ दिली आहे म्हणजे जे पोल टू पोल डिस्टन्स दिलं आहे रे, ठीक आहे, डायपोल लेंथ. तर डायपोल लेंथला आपण सिम्बॉल काय वापरलेलं आहे रे, 2L. ठीक आहे, सो लिहितो 2L इज इक्वल्स टू. आता बरेच मुलं नाही तर चुका करतात बरं का. ते काय करतात, हे 2L आहे ना, मग ट्वाइस ऑफ L म्हणजे 2 सेंटीमीटरचं 4 सेंटीमीटर घेऊन टाकतात. तसं करायचं नाही, ठीक आहे. इसको बोलने का डायपोल लेंथ म्हणजे पोल टू पोल डिस्टन्स विथ इट्स एक्सिस मेकिंग एन एंगल ऑफ थीटा इज इक्वल्स टू एक्सिस दिया है 30 डिग्री विथ ए यूनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ E is equals to 1 × 10⁵ Newton per Coulomb as shown in figure. If it experiences a torque of 10√3
Newton meter. This is torque experienced by electric dipole. Torque experienced. त्यानंतर this is strength of electric field. This is theta, angle between P bar and E bar. ठीक है, हाँ. आणि 2L दिया है. तो क्या पूछा है अपन को कैलकुलेट करने के लिए? कैलकुलेट द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन द डायपोल. सो जो चार्ज असेल डायपोल मधला त्याच्यावरचं मॅग्निट्यूड काय असेल? मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. ठीक है, ये पूछा है अपन से. सो न्यूमेरिकल क्रिस्टल क्लिअर आहे का सर्वांच्या समोर? परत एकदा सांगतो, इलेक्ट्रिक डायपोल आहे, त्याची डायपोल लेंथ आहे, त्याने किती अँगल केला आहे, व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याच्यावर किती टॉर्क ॲक्ट होतं आहे, ब्ला ब्ला ब्ला. मग इलेक्ट्रिक डायपोल हे बघा, न्यूमेरिकलमध्ये कधी तुम्हाला डायग्राम देणार नाही, पण आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. फिजिक्समध्ये जर तुम्ही व्हिज्युअलायझेशनची पॉवर जर तुमची हे केली, वाढवली, तर निश्चितच तुम्हाला त्याचा फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह व्हायला फायदा होईल. हा असतो प्लस क्यू, हा असतो मायनस क्यू. इथं अँगल बनवला आहे आणि थीटा. इथं डिस्टन्स जे आहे ते आहे आपलं डी. ठीक आहे, डी डिस्टन्स. आणि हे जे असतं पोल टू पोल डिस्टन्स, मग त्यांनी पोल टू पोल डिस्टन्स दिलं आहे, ते दिलं आहे 2L = 2 सेंटीमीटर. थीटा अँगल किती दिला आहे तो एक दिला आहे. इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिली आहे. टॉर्क किती ॲक्ट होतं ते दिलं आहे, क्यू दिलं आहे. आता आपला फॉर्म्युला तुम्हाला जर आठवत असेल तर टो = अपन ने लिखा था क्यू, सॉरी नॉट क्यू, अपन ने पहला फॉर्मूला जो लिखा था वो लिखा है P × E × sin थीटा. P is also written as Q × 2L × E × sin थीटा. ठीक आहे. सो टॉर्क दिलाय का? हो. चार्ज दिलाय का? तेच फाइंड आउट करायचं सर. 2L दिलाय का? हो. E दिलाय का? हो. थीटा दिलाय का? हो. म्हणजे एकच अननोन आहे. सो Q = टो, हे बाकीचे सगळे त्याला डिवाइड व्हायला जाईल. 2L × क्या? E × क्या? साइन थीटा. मग टोची व्हॅल्यू किती आहेत बघा. टोची व्हॅल्यू किती आहे? 10√3. ठीक आहे. त्यानंतर 2L, लेंथची व्हॅल्यू किती आहे आपली? लेंथची व्हॅल्यू तर ती 2 सेंटीमीटर आहे. 2 × 10⁻². ईची व्हॅल्यू किती आहे इलेक्ट्रिक फील्डची? इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू त्यांनी जी व्हॅल्यू दिली आहे ती मी घेतो इथं 10⁵. 1 × 10⁵. अँड साइन 30. थीटाची व्हॅल्यू किती? साइन 30च आहे ना? अँगल किती आहे मी बघितलं नाही. हां, 30. ओके, ग्रेट. सो दिस इज क्यू. सो बच्चा पार्टी साइन 30ची व्हॅल्यू किती असते ते टाकून घ्या. 10√3 डिवायडेड बाय काही भागाकार जातोय का, कोणाला भाग वगैरे जातोय का बघा. साइन 30ची व्हॅल्यू किती? 1/2 असते ना, हाफ असते ना? येस सर. ओके, ठीक आहे. मग 10√3 डिवायडेड बाय मी असं लिहिलं 2 × 10⁻², 1 × 10⁵ इंटू साइन 30 इज 1/2. 2 काय आला? कॅन्सल. -2 + 5 + 3 + 3 वरती गेला. 10√3 × 10⁻³ कारण हा +3 होता. 5 - 2 तो वरती आला, -3 झाला. आणि 10√3 आणि हा 10 बघा, याला √3 सेपरेट ठेवतो. हा 10⁻⁻1 10⁻³ 10⁻³ झाला -2. आणि चार्ज आहे, चार्जची व्हॅल्यू कशात मेजर करता? कुलम. √3ची व्हॅल्यू असते 1.732 × 10⁻² कुलम. झालं आन्सर. काही अडचण कोणाला? √3ची व्हॅल्यू लिहिली इथे. आन्सर मॅच होत आहे का बघा. ठीक आहे. सो या लॉजिक समजलं तर तुम्ही इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर इलेक्ट्रिक चार्जला इलेक्ट्रिक डायपोलला ठेवला तर इट एक्सपीरियंसेस टॉर्क जो कि अपन ने दिया. यहाँ पे अपन को निकालना था मैग्नीट्यूड ऑफ चार्ज, वो भी अपन ने निकाला. ठीक है. सो बेस्ड ऑन टॉर्क काही प्रश्न आहेत का मला बघू द्यात इलेक्ट्रिक डायपोलचे. तर इलेक्ट्रिक डायपोल इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड नाही. ठीक आहे. इलेक्ट्रिक डायपोलवर डायरेक्ट इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस, इलेक्ट्रिक फील्ड ऑन द इक्वेटर.
असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चालेल, मग ते करूयात आधी आपण. इलेक्ट्रिक फील्ड ऑन द इक्वेटर, इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस. मग काल मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवलेला आहे. आता तो जर आठवत असेल, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल ऑन द ॲक्सिस ऑन द इक्वेटर, तर तो पार्ट इथं सांगतो आणि आपण न्यूमेरिकलला सॉल्व करायला सुरुवात करूया. मग आपला त्याच्याच खाली आहे तिथे एक ठिकाणी न्यूमेरिकल, जे टॉर्क आपण शिकलो आहे ना, तिथेच आहे एक न्यूमेरिकल. सो लेट्स गो फॉर क्वेश्चन नंबर 62, पेज नंबर 268, पेज नंबर 268, क्वेश्चन नंबर 62. सर्वांनी जा बरं त्याच्यावर, सर्वांनी जा. हां, तर काय दिलेलं आहे आता बघा. हां, तर त्याच्यामध्ये दिलं आहे की एक शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल आहे, त्याची डायपोल मोमेंट दिली आहे. बघा, मी डिव्हाइसचं नाव लिहितो इथं, शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल. ओके, हां, आणि त्या शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोलची डायपोल मोमेंट दिली आहे, पी बारची व्हॅल्यू दिली आहे 1.25 इंटू 10⁻⁻10 कूलम मीटर. Find the electric field due to the dipole at a point. Find electric field ची व्हॅल्यू फाइंड आउट करा ड्यू टू द डायपोल ॲट ए पॉईंट, म्हणजे डिस्टन्स दिले त्यांनी r इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. तो पॉईंट ऑन द ॲक्सिस असू शकतो, फर्स्ट ऑन द ॲक्सिस तेवढ्याच अंतरावर, किंवा ऑन द इक्वेटर, सेकंड ऑन द इक्वेटोरियल लाईन ऑफ डायपोल. ओके, सो बच्चा पार्टी, इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काढायची, पी बार दिलेला आहे. सो तुम्हाला जर सोल्युशन आठवत असेल, सॉरी फॉर्म्युला आठवत असेल, तर वी हॅव, बघा, इलेक्ट्रिक डायपोल आपण डायग्राम अशी काढली होती, मायनस चार्ज प्लस चार्ज. याच मायनस प्लस चार्जला आपण असं पुढे एक्सटेंड करत गेलो होतो. इथे एक पॉईंट पी आहे, ह्या डायपोलच्या सेंटरपासून त्याचं अंतर मोजायचं बाबा, तो किती अंतरावर आहे, आर अंतरावर आहे, आणि इथं असणाऱ्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द ॲक्सिस असेल. सो हा पॉईंट ॲक्सिसवर आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पी ऑन द ॲक्सिस इज गिवन बाय द फॉर्म्युला 1/4πε0 मल्टिप्लाइड बाय डायपोल मोमेंट 2p अपॉन काय घेत असतो आपण, डिस्टन्सचा क्यूब. मग 1/4πε0 ची व्हॅल्यू माहिती आहे किती घ्यायची, किती, 9 × 10⁻⁹, ट्वाईस ऑफ पी ची व्हॅल्यू किती रे बाबा आपली, डायपोल मोमेंट दिली आहे का, 1.25 × 10⁻⁻10 आणि आर क्यूब, डिस्टन्सचा क्यूब. डिस्टन्स कशात दिलेलं आहे, सेंटीमीटरमध्ये, त्याला कन्वर्ट करायला विसरायचं नाही, 5 × 10⁻⁻2 मीटर. ठीक आहे, सो मग इथं डिस्टन्सचा जो क्यूब आहे आपला, तो लिहून काढला, 5 × 10⁻⁻2 चा क्यूब. बच्चा पार्टी, लॉजिक लिहिताना बरोबर लिहायचं, 9 × 2 × 1.25. सो मग ज्या टर्म्स तुम्हाला एकत्र एका बाजूला घेता येतील त्या घ्या, 10ची पॉवर एका बाजूला घ्या. सो मग मी लिहिलं 9 2 1.25 इंटू 10⁻+9 10⁻⁻10. सो इथं उरला आहे 10⁻ फक्त -1 होल डिवायडेड बाय 5चा क्यूब किती असतं रे, 5 × 5 × 5, मी लिहिलं 125 इंटू 10⁻⁻2 चा क्यूब, -6 लिहून टाकलं, -2 चा क्यूब म्हणजे -2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन. आणि मला इथं दिसतंय 1.25 125 डायरेक्ट कॅन्सल होईल, पण हे पॉईंट होता 1.25. सो इथं 100 घेऊन टाकूयात का, 1.25 × 100, 100 म्हणजे +2 -6, +2 -6 म्हणजे -4, -4 वरती गेला +4 झाला, कळते का. आणि 9 × 2 हे वरती होतं 18, 18 गुणिले, मग तुम्हाला सांगितलं +2 -6 -4 वरती गेला, +4 झाला, +4. ठीक आहे, +4 -1 18 × 10⁻³ इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस. इलेक्ट्रिक फील्डचे युनिट काय असतं कोणी सांगेल मला, इलेक्ट्रिक फील्डचे युनिट,
तर बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा इलेक्ट्रिक फील्डचा. तर इलेक्ट्रिक फील्डचे मी काही फॉर्म्युले शिकवले होते तुम्हाला, आठवत असतील तर इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज, वोल्ट पर युनिट डिस्टन्स किंवा फ्लक्स पर युनिट एरिया, असे वेगवेगळे फॉर्म्युले होते. सो जर फोर्स पर युनिट चार्ज असेल तर वरती येईल न्यूटन, खाली येईल कुलम. व्होल्टेज जर असेल तर वरती येईल व्होल्ट्स, खाली येईल मीटर. फ्लक्स जर असेल तर वरती असेल वेबर, खाली असेल मीटर स्क्वेअर. या तिघांपैकी तुम्हाला जे आवडतं ते घेऊन टाका, कुठलंही चालेल. ठीक आहे, युनिट होगा तीनों में से कोई भी चलेगा. लॉजिक समजलंय. मग आता तीच इलेक्ट्रिक फील्ड ऑन द इक्वेटर काढायची असं ते म्हणता येत आहे. लॉजिक समजलंय सर्वांना? सिद्धी, साक्षी, सई, प्रेम, एम आय ऑडिबल? हां, ठीक आहे. मग आता लास्ट पार्ट आला. इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस काढला, इलेक्ट्रिक फील्ड ऑन द इक्वेटर. मग काल शिकवलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड ऑन द पी पॉईंट जर इक्वेटरवर असला सेम डिस्टन्सवर तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड ही हाफ असते ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस. सो 1/2 इंटू इलेक्ट्रिक फील्ड ऑन द एक्सिस इज 18 इंटू 10 टू द पावर 3. सो ये 2 से डिवाइड हुआ तो ये बनेगा 9 इंटू 10 टू द पावर 3 न्यूटन पर कूलम. आला आंसर. ओके, लॉजिक समजता है? हॅलो बच्चा पार्टी, लॉजिक समजतं आहे? आणि मग मला काय एक्सपेक्टेड आहे की याच्यावर बेस्ड एक होमवर्क न्यूमेरिकल पण आहे. ते होमवर्क न्यूमेरिकल कुठे सांगतो तेवढं सोडवा. मग आपला हा जो पार्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला इलेक्ट्रिक डायपोलचा तो आपला खतम होईल. मग उद्याच्या सेशनमध्ये आपण लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी शिकू. मग संडेचा पेपर जो असेल तो संडेचा पेपर पण मी याच टॉपिकवर घेणार आहे तुमचा. ठीक आहे. सो जेणेकरून काय होईल तुम्हाला ते MCQs सोडवता येतील. मग होमवर्कसाठी काय करायचं आता सर्वांनी, पेज नंबर 272 क्वेश्चन नंबर 11 तो सॉल्व करायचा आहे सर्वांनी. ठीक आहे. सो तेवढा सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर. आणि मग उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हे कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनबद्दल सांगेन. ओके, ठीक आहे. टिल देन थांबूयात मग. साक्षी, सिद्धी, सई. ओके देन, चलो बाय बाय, गुड नाईट.